सांग की मर्दा. आता घोड्यावर बसला पाण्यात दिलं पुढे काय आलं? लाडू काय चाललंय? चल ब्रश करून घे तू. मग ब्रश नको. अजिबात नाही. ब्रश करायचं आणि लवकर झोपायचं. आणि अजिबात काका बोकाला गोष्ट सांग म्हणून त्रास देऊ नको बर का. त्यांना उद्या सकाळी उठून कामं असतात. झोपू दे त्यांना लवकर. चल उठ. मी कुठं तोच माझ्याकडनं गोष्ट ऐकायलाय. असू दे की मग. हा एक दिवस गोष्ट सांगितली म्हणून काय आलं? हे बघ जा आता ब्रश कर. उरलेली गोष्ट उद्या सांगा. चला झोप जा ब्रश कर जा आणि झोप जा. माऊ तू वरती जा, मी गोदाकाकडे झोपतो. का वर का नाही? असंच तू जा. बरं ठीक आहे. कुठेही झोप तू, पण ब्रश करूनच झोपायचं. कळलं? चल जा. ठेवतो मी. असू वहिनी हा रानात आला का लाईनीवर? हा भाऊजी एक बोलू? बोला की. मला मान्य आहे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या कामामध्ये हल्ली खूपच बिझी असता, पण मला वाटतं तुम्ही जाऊबाईंकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे. वहिनी हाय की माझं लक्ष. नाही, फक्त काय हवंय काय नको एवढंच नाही विचारायचं. तुम्ही जरा त्यांच्यापाशी बसत जा, बोलत जा. अशा अवस्थेत मानसिक आधाराची सगळ्यात जास्त गरज असते. वहिनी तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सांगतात तसंच करतो. ठीक आहे. तू हाच आपला तारणहार, त्याला वरणला पाहिजे. लाडू बस की. अरे किती दात घासणार? घासून घासून दात दिसतील की. दाट कधी दिसत नाही. होय काय? मग त्या ब्रशचा विचार कर, किंवा झिजल. बरं तुम्हाला झोपायचं नाही का आज? मी गोदाकापाशी झोपणार आहे. का ते? अरे लाडू, अरे विसरलोच. अरे माऊ तुला लई भारी गोष्ट सांगणार आहे आज. मी काकाकडे गोष्ट सांगितली. गोदाकालाही सांगणार आहे. अरे पर ते तुला मी थोपटल्याशिवाय झोप लागत नाही ना? हो तुझ्या ते सोड. आज मी तुला लई भारी थोपटतो बघ. काय बोलत नाही. अरे मी मोठा झालोय, आता मी झोपतो. आणि मी आता गोदाकाला गोष्ट सांगणार आहे. अरे मला सांग की गोष्ट. काय गरज नाही. अरे असं काय करतो? ठीक आहे. अरे आजपर्यंत मी तुला एवढं थोपटलं, ते समजा विसरलास काय? काय नाही मोकळा माझ्या संग चला आणि मला गोष्ट सांग. तो खाली घे. तुळबर तुळबर आलं. आवाज कमी कर रे सूरज. अगे नंदुडे, हे बघ की. हे बघ ही बारकी पोरं कधी काय करतील काय नेम नाही. बघ आपल्याला बाळ झालं की ते बी असंच काय काय करील. नाही आम्हासनी काय माहित. काय असं काय म्हणतेस? बाल लीला म्हणले कशाला मग? हा ते पुढचं पुढं बघू रे सूरज. आधी तू तुझ्या लीला बंद कर. आधीच आमचं डोसकं गरम आहे. कधीतरी गार ठेवत जा की ते. आता काय झाले? काही नाही, जरा शांत बसू दे आम्हाला. म्हणजे ते प्रेग्नेंट असताना होतं तसं मुडसिंग होतात वाटते तुझं. ठीक आहे ठीक आहे, तू आराम कर. माझा व्हिडिओ बघतो. हातात आलेला समदा डाव निसटायला आमच्या. नाही आता एवढ्या तेवढ्यानं नाही भागणार. काय तर मोठा डाव टाकायलाच पाहिजे. राणादा सोड मला. सोड 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 सोड.
चल गोष्ट सांग मला. मी नाही सांगणार जा. काय सांगणार? मग झोप नाही होत. मी नाही झोपणार. ए झोप म्हणलं ना वा. झोप नाही मला झोप. मी नाही झोपणार. झोप की. अरे लाडू इथे कसं झोपला? गोदाकांजवळ झोपणार म्हणला मला. काय माहित माझ्या संकट आला. माऊ कैरी खातेस काय? मला दे की. रात्री कैरी खायची नसते. मग तू का खायलेस? हा मी कसं खाते? मला खावीशी वाटली म्हणून मी खाते. पण रातच्याला कैरी खायची नसते. अहो हो पण मला आवडते आणि वाटली खावीशी खाते मी. मला दे की कैरी. अरे नाही आहे बा प्लीज. चल तू झोप आता. ये झोप. झोप. कैरी अशी आज अचानक कशी काय खाऊ वाटली? असंच मलाच कळत नाहीये कशी इच्छा झाली ते. अहो काय? नाही लाडू झोपलाय तुम्ही बी झोपा. मला बी झोप यायला. काय हो कुठे? काय नाही जरा खाली झोपतो. खाली कशाला? नाही म्हणजे तिघाच निवर अडचण व्हायला नको म्हणून खाली झोपतो मी. तुम्ही झोपा निवांत दोघं बी. आजवर कधी नाही झाली अडचण आता कशी होईल? नाही तुम्ही झोपा निवांत. मी झोपतो खाली. अहो जेव्हा काल मळ्यात चुकलं माझं. एकदा माफ कर. भलत सलत काय व्हायला नको. वहिनीसने दिलेलं माझं वचन मोडायला नको. अंजल ताई अहो काय झालं व? उभं आल्यासारखं होतंय पण येत नाहीये. अंजल ताई खुश खबर आहे. कसली? नाही 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 काय अव उकरड्या उलट्या कधी होतात माहिती नाही तुम्हासनी. वाड्यात अजून 2 पावलं दुडू दुडू खेळणार आहेत बघा. बस बस. अहो लय भारी खुश खबर दिलायसा तुम्ही. रांधादासनी माहिती आहे की नाही? त्यासनी कसं माहिती असेल? तुम्हाला बी आत्ताच माहित झाले. मी गोदाकासनी सांगते लय भारी खुश होतील बघा. उड्याच मारतील त्या. आलेच मी. अहो गोदाक्का अहो गोदाक्का काय ग? आता तयारी लागा दुसऱ्या नातवंडाच्या बी. म्हणजे अहो अंजिल ताई लक्षणं दिसाल्यात. काय सांगतेस? होय कोरड्या उलट्या अन काय. अगं बाई लय आनंदाची बातमी सांगितलीस बघ. देवच पावला म्हणायचा. म्हणजे थोरल्या ताई सब बी पोटूशी राहिल्या. होय चला स्वयंपाकाची तयारी करूया. अजिबात नाही. आता कामाला हात लावायचा नाही आणि काळजी बी करायची नाही. म्हणजे अंजली तू आता तुझ्या पोटातल्या जीवाची काळजी घ्यायचीस. काय बी काम नाही करायचं आता तू. नाही हो गोदात का तसं काही नाहीये. तसं नाही असं नाही समजून ठावाय. तसं बी असू दे. तुझी लक्षणं आहेत ती दिसायल्यात आम्हाला. तू आता आराम करायचं. रानादासनी सांगितलं की नाही? अहो होय होय सांग बाई त्याला.
त्याला तर पहिलं सांग, का तर त्याला बाप व्हायची घाई होती ना. आता म्हणाव बाप होणार तू. गोदा का आता वाड्यात खुशीचा डबल धमाका होणार बघा. वय वय वाजू दे, डबल धमाका वाजू दे. माझं बाळ ग, ते माझं सोनू ग. गोदा का ए चंदा एक्सप्रेस कुठल्या गडबडीत एवढं? हे ताईसाहेब, आई जागीच आहे ती. तुझं काय काम आहे? बातमी. कसली बातमी? ते खुशखबर. कसली खुश खबर? सनिता, तुम्ही का नाही खरोखरच काका होणार आता. म्हणजे अहो थोरल्या ताईसाहेबांनी दिस गेलं. काय? होय खरंच काय? होय, आता ताईसाहेबांनी सोबत आली आणि आता घराला 2-2 वारस येणार. अगं वारस काय वारस, 2-2 बाळ म्हण बाळ. हा तेच ते म्हटलं ताईसाहेबांनी सांगू. जाऊ काय? जा लवकर जाऊन सांग जा. राणादा अरे मर्दा. काय झालं? भावा तुम्ही आलास की माझ्या लाईनीत. कसलं आहे? अरे बाप होणार आहेस बाप. काय? वय वहिनी आई होणार आणि तू बाप होणार. थांब आपासनी फोन करून सांग. आपा सकट बोलून घे. इथं. होय असं काय भूत बघितल्यासारखं झालं तुझं? अरे राणादा तुला खुश व्हायला पाहिजे मरता. राणादा. हॅलो आबा. अगं किती वेळा सांगितलंय तुला, असं ओरडत येत जाऊ नकोस ग. रच काय लागलं की आम्हाला? आवाज कायचं सोडा. बातमी ऐकून तुम्हाला हार्ट अटॅक येईल. काय खोळी आहेस का काय तू? अगं लोकांना टेन्शन देऊन त्यांना हार्ट अटॅक आणू आम्ही. आम्हाला कशाला कोण हार्ट अटॅक आणतंय? मग सांगू का बातमी? सांग. काय साहेब, अहो तुमचं थोरले पण गेलं. त्या मास्तरनीनं दिस गेलं. काय आलं का काय अटॅक? अगं पण राणा भाऊजींनी तर आम्हाला शब्द दिलता. हात केला राणादांनी. कसं म्हणजे शेवटी आम्हाला जे भ्याव होतं तेच झालं की ग. आता मास्तरनीचं बाळ या घरात आलं तर तुमची उचल बांगडी होणार आणि त्या लाड कौतुकाच्या खुर्चीवरती मास्तरीन बसणार. नाही असं नाही व्हायला पाहिजे. झालंय ताईसाहेब, झालंय. तेव्हा आता गप गरीब काही सारखं राहावा आणि लई जादा मास जाऊ नका. गोदा का अगं बाहेर ये लवकर. काय रे? अगं खुशखबर ऐकलीस काय? होय ऐकली की. आजचा दिस लय आनंदाचा आहे बघ. मी आपासनी फोन करायला लागलो. अमृत थांब की. आपस ती कशाला सांगतोय? नाही मग ती खरं काय ते कळू दे की. त्यात खरं आणि खोटं काय? राणा, अंजलीला घेऊन तू डॉक्टर कडे जा आणि तपासणी करून घेऊन ये. कशाला? अरे कशाला म्हणजे काय, एवढी मोठी आनंदाची बातमी आहे तर डॉक्टर कडनं खात्री करून घेतलेली बरी. हो, एकदा डॉक्टर कडून खात्री करून घ्यायला काही हरकत नाही. राणादा तू लगोलग पहिले तिकडे जा. आम्ही तर सेलिब्रेशनची तयारी करू. जरा लवकर. बरं ठीक आहे. तुम्ही जाऊ आवडून या, आपण जाऊ. हा आले मी. गोदाक्का झालं की नाही तुझ्या मनासारखं? अरे माझ्या एकटीच्या नाही, आपल्या समध्याच्या मनासारखं झालं बघ.
घरात सगळ्यांना किती आनंद झालाय नाही. खर तर आपण जरा उशीरच केला. हे सगळं आधीच व्हायला हवं होतं. काय झालं? नाही काय नाही. मग असे गप्प गप्प का? नाही काय नाही. टेन्शन आलंय का? मलाही जरा आलंय. हो आणि असं अचानक कसं काय झालं समजा. अचानक म्हणजे? अहो म्हणजे काल पण काय नव्हतं, आज अचानक असं म्हणजे. अहो अशा गोष्टी काय आधी परवानगी घेऊन होतात का? आणि नक्की काय ते आता डॉक्टरांकडे गेल्यावरच कळेल. पण काही असो, आपल्या दोघांचं आयुष्य बदलणार हे नक्की. देवा, माझ्यातनं चूक झाल्या. या संकटातनं तूच वाचव मला आता. काय झालं डॉक्टर? काळजीचं काही कारण नाही, साधं पित्त आहे. म्हणजे ते बाळाचं काय नाही ना? नाही, काही औषधं लिहून देते, ती वेळेवर. अहो तुम्हाला काय झालं असेल याचा विचार करून लय काळजी वाटवती बघा, पण तसं काय नाही. साधं पित्त आहे म्हणल्यावर समजा टेन्शनच गेलं बघा. काय झालं डॉक्टर? काळजीचं काही कारण नाही, साधं पित्त आहे. म्हणजे ते बाळाचं काय नाही ना? नाही. तुम्ही फार खुश आहात वाटतं. हा, तुम्हाला काय झालं नाही ना? आता काळजी करण्याचं काय कारणच नाही तर खुशच होणार की. पण हा, इथनं पुढं रातचा आंबट चिंबट काय खात जाऊ नका. काका बोका हं? तर मला 2-2 भाऊ खेळायला मिळणार. भाऊ बहीण काय असेल ते असेल, पण आता या घरात तुझ्यापेक्षा लहान बाळ येणार आहे. तरी अजून कशी आली नाहीत दोघं? टेस्टला वेळ लागतोय ग. होय, टेस्टला खरंच लय वेळ जातोय. आम्हाला तर 2 दिवस लागलं होतं कळायला. ते ना यांचं असं कसं काय झालं? असं कसं म्हणजे? हे इकडे म्हणजे आधी काही निर्णय सांगितलाच नाही आपल्याला. आपण कुठं सांगितलं होता? हे बघ, निर्णय सांगू दे नाही तर नाही सांगू दे, जे झालंय ते चांगलं झालंय की. लाडू गोल. अरे राणा, कशी झाली टेस्ट? चांगलं झालंय. काय म्हणलं डॉक्टर? काय नाही, समजा ओके म्हणले. म्हणजे मला भाऊ मिळणार. काय रे, बातमी खरी आहे ना? नाही, त्या अंजली बाईची पित्त झाले. पित्त? अरे वय तुझं काय आहे? अरे कामामुळे आजकाल अंजलीबाईंची झोप पुरी होत नाही, म्हणून मग ते असलं झालंच नाही. आम्हाला वाटलं की नाही नाही, तसं काय नाही. तसं झालं असतं तर बरं झालं असतं. साहेबांनी बी लई खुशी झाली असती बघ. होय ना, पण तसलं काय बी नाही. डॉक्टरांनी बी चांगले टेस्ट केल्या. बरं मी जरा आहे वर जातो. राणा भाऊजीसनी लई वाईट वाटलं असेल ना गो. गोदाक्का, राणाजींच्या मनात काय ते आपल्याला समजायला पाहिजे.
जाऊ दे, तू नग तोंड पाडू. अगं आज ना उद्या कळेल की गोड बातमी. मी आले यांच्याशी बोलू.